उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मुलांसाठी निव्वळ मजा, मस्ती आणि धम्माल. पण ही सुट्टी केवळ टीव्ही किंवा मोबाईलसमोर न घालवता मुलांसाठी नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि सर्वांगीण विकासाची एक सुवर्ण संधी कशी बनू शकते, आजच्या या विशेष विश्लेषणातून आपण अशाच काही भन्नाट आणि मजेदार मार्गांचा शोध घेणार आहोत. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या खऱ्या अर्थाने रंजक आणि मुलांच्या वाढीसाठी पोषक ठरतील. चला तर मग लगेच सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सुट्टी आणि मोबाईल. सुट्ट्या सुरू झाल्या की बहुतांश घरांमध्ये एक अगदी ओळखीचं चित्र दिसतं. मुलं दिवसभर मोबाईलच्या किंवा टीव्हीच्या स्क्रीनला अक्षरशः चिकटून बसलेली असतात. आता सुट्टीचा मोकळा वेळ आणि हातातील गॅजेट्स यामुळे साहजिकच शारीरिक हालचाली एकदम मंदावतात. ही एक अत्यंत निष्क्रिय सवय आहे आणि म्हणूनच या निष्क्रियतेकडून एका गतिमान आणि ऊर्जेने भरलेल्या जीवनशैलीकडे वळण्याची आज तातडीची गरज आहे. मोबाईलच्या या मायाजालातून मुलांना बाहेर काढायचं असेल तर त्यांना अशा मजेदार आणि सक्रिय उपक्रमांमध्ये गुंतवणं हाच एक खात्रीशीर उपाय आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, कला आणि कल्पकता म्हणजेच आर्ट अँड क्रिएटिव्हिटी. चित्रकला, पेपरक्राफ्ट आणि क्ले मॉडेलिंग. ऐकायला हे अगदी साधे उपक्रम वाटतात, हो ना? पण यात एक वेगळीच जादू दडलेली आहे. जेव्हा मुलं स्वतःच्या हातांनी एखादी वस्तू बनवतात तेव्हा त्यांची एकाग्रता तर वाढतेच, पण सोबत त्यांच्या बोटांच्या स्नायूंचा म्हणजेच फाईन मोटर स्किल्सचा अतिशय उत्तम विकास होतो. त्यांचं मन या निर्मिती प्रक्रियेत इतकं रमतं की स्मार्टफोन्सची त्यांना आठवणही येत नाही. हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं. आणि याचा थेट फायदा काय होतो माहितीये? जेव्हा मुलं रंगांशी खेळतात, कागदाला वेगवेगळे आकार देतात किंवा मातीतून एखादी मूर्ती घडवतात, तेव्हा त्यांच्यातील सर्जनशील विचारांना आणि मूलभूत कल्पकतेला एक जबरदस्त चालना मिळते. कलेचं जग खूप विशाल आणि रंगतदार असतं. त्यामुळे मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला एक नवी दिशा मिळते. हे फक्त वेळ घालवण्याचं साधन नाहीये, तर त्यांच्या मेंदूच्या विकासाला गती देणारी ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे जाऊया, जो आहे मैदानी खेळ. चार भिंतींच्या आतून बाहेर पडून मैदानी खेळ खेळणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडणं, मोकळ्या हवेत श्वास घेणं आणि भरपूर शारीरिक हालचाल करणं हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. निळ्या स्क्रीन्सपासून दूर जाऊन मोकळ्या मैदानात जेव्हा मुलं घाम गाळतात तेव्हा त्यांच्या शरीराची ताकद आणि सहनशीलता नैसर्गिकरित्या वाढते. आणि सुदृढ आरोग्याचा मूळ पाया हाच तर आहे. खो खो, सायकलिंग आणि लगोरी हे सगळे आपले पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ. हे खेळ केवळ मनोरंजन करत नाहीत, तर मुलांमध्ये सांघिक भावना आणि प्रचंड उत्साह निर्माण करतात. मैदानावरील ही सततची धावपळ शरीराला एक उत्तम नैसर्गिक व्यायाम देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांसोबत खेळताना मिळणारा तो निखळ आनंद. यातून शारीरिक विकासासोबतच मुलांची सामाजिक कौशल्यही उत्तम प्रकारे विकसित होतात. पुढचा अतिशय रंजक भाग आहे वाचन आणि निसर्ग. सुट्टी म्हणजे फक्त शारीरिक खेळ नाही, तर बौद्धिक खुराकही तितकाच महत्त्वाचा आहे. दररोज वाचनाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय मुलांना लावली तर त्यांची भाषा आणि ज्ञान खूप प्रभावीपणे वाढतं. छान छान गोष्टींची पुस्तकं वाचणं, बुद्धीला चालना देणारी कोडी सोडवणं किंवा रोज काही नवीन इंग्रजी शब्द शिकणं, या सर्व गोष्टींमुळे त्यांचा बौद्धिक विकास वेगाने होतो. ही अशी सवय आहे जी त्यांची विचार करण्याची क्षमता आयुष्यभरासाठी विस्तारते. बौद्धिक विकासासोबतच पर्यावरणीय जाणीव असणं हे आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे हे आपण जाणतोच. एखादं छोटंसं झाड लावायला आणि रोज त्याला न चुकता पाणी द्यायला शिकवलं तर मुलांच्या मनात निसर्गाविषयी एक गाढ आवड निर्माण होते. ही छोटीशी कृती त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव रुजवते आणि निसर्गासोबत त्यांची एक घट्ट मैत्री प्रस्थापित करते. यातून त्यांचा भावनिक विकास अधिक प्रगल्भ होतो. आता वळूया आपल्या पाचव्या भागाकडे, किचनमधील धमाल. घरच्या घरी संपूर्ण कुटुंबासोबत मिळून साधे पण स्वादिष्ट पदार्थ बनवण्याची मजा आहे ती कशातच नाही. गॅस किंवा आगीचा कोणताही वापर न करता अत्यंत सुरक्षितपणे फ्रूट सलाड बनवणं किंवा उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांचं लाडकं आईस्क्रीम तयार करणं यांसारख्या छोट्या छोट्या कृती मुलांना खऱ्या अर्थाने आनंद देतात आणि त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. खरं सांगायचं तर स्वयंपाकघर हे केवळ खाण्यापिण्याचं ठिकाण नाहीये, ती व्यावहारिक जीवन कौशल्य शिकण्याची एक उत्तम प्रयोगशाळाच आहे. पदार्थ मोजून घेणं, ते अचूकपणे एकत्र मिसळणं आणि आपली कृती पूर्ण होईपर्यंत संयम बाळगणं यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मुलं इथे हसत खेळत शिकतात. सुरक्षित वातावरणात घेतलेला हा अनुभव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करतो. आणि आता आपला शेवटचा भाग, आनंदी आणि सक्रिय उन्हाळा. उन्हाळ्याची सुट्टी कंटाळवाणी राहण्याऐवजी ती एका ऊर्जावान अनुभवात कशी बदलू शकते हे विकासाच्या या 3 मुख्य टप्प्यांवरून आपल्याला सहज समजेल. पहिली पायरी म्हणजे आनंदी राहणं.
दुसरी पायरी म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांतून सातत्यानं सक्रिय राहणं. आणि तिसरी पायरी म्हणजे नवनिर्मितीची ओढ लागून कल्पक म्हणजेच क्रिएटिव्ह बनणं. या तिन्ही गोष्टींचा अचूक समन्वय साधला तर उन्हाळ्याची सुट्टी खऱ्या अर्थानं सार्थकी लागते. शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. आज आपण पाहिलेल्या या सर्व भन्नाट उपक्रमांपैकी कोणता उपक्रम सर्वात जास्त प्रभावी वाटतो? या उन्हाळ्याला खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आणि सक्रिय बनवण्यासाठी यातील कोणत्या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासूनच केली जाऊ शकते? यावर नक्की विचार व्हायला हवा, कारण हा एक छोटासा विचारच उद्याच्या एका अत्यंत सुंदर आणि सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकतो. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद.